स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 11 जून, संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत। आज आपण उद्याचा 12 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदिया भंडाऱ्याच्या उत्तर भागात बऱ्यापैकी ढग सक्रिय आहेत। तसेच इकडे नागपूरच्या उत्तर भागात सुद्धा, यवतमाळचा दक्षिण भागात एक ढग सक्रिय आहे। तसेच पश्चिम भागात एक ढग दिग्रसच्या आसपास सध्या सक्रिय आहे। उर्वरित राज्यात कुठेच ढग निर्मिती जास्त प्रमाणात नाही किंवा पावसाचे ढग कुठेच सक्रिय नाहीयेत। इथून पुढचा आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री इकडे तोमसर मोहोडी, भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी, गोंदिया, आमेगाव, तिरोरा, गोरेगाव तसेच सालेका, गोंदिया, अर्जुनी हा जो पट्टा आहे भंडाऱ्याचा उत्तर भागातील, या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा रात्री स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी, तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। मध्य प्रदेशला लागून हे ढग गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात येत आहेत, त्याच्यामुळे तोमसर मोहोडी, गोंदिया, आमेगाव, तिरोरा, भंडारा या भागातून पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 तासात राहील। तसेच इकडे डिग्रस आणि दारवाच्या आसपास एक ढग सक्रिय आहे। तो जर जास्त प्रमाणात अजून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला तर कुठेतरी या 2 तालुक्यातून मध्यम पाऊस होऊ शकतो। उद्या काय परिस्थिती राहील 12 जूनला? उद्या विदर्भातच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ संध्याकाळच्या वेळी, दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात तळकोकणात एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे, तो पण सार्वत्रिक पाऊस नसेल। आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता कुठेच नाहीये उद्यासाठी, म्हणजेच 12 जून साठी। इकडे जत कवठे महाकाळ, सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळकडे जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाची शक्यता राज्यात कुठे दिसत नाहीये 12 जून साठी। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।